नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कोळंबी मसाला करत आहे। त्यासाठी आपण कोळंबी घेतलेली आहे, ती धुवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यासाठी आपण गॅसवरती टोप ठेवला आहे, भांडं ठेवलं आहे। त्यात आपण तेल घालायचे। तेल गरम झाल्यानंतर कांदा घालायचा। आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे, ही अर्धा चमचा टाकायची। नंतर 1 चमचा टाकली ती त्यामध्ये मी कोळंबी घालायची। 1 चमचा हळद, 2 चमचा चमचा मिरची मसाला, 1 धणेपूड, गरम मसाला 2 चमचे, हे चमचे छोटे आहेत त्यामुळे 2 चमचे घालायचे। आणि परतून द्यायची। त्यात आपण टोमॅटो बारीक चिरून टाकूया, बारीक बारीक पुडी करून। टाकला आहे। तर आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटप तयार केलेलं आहे ते आपण टाकत आहोत। तर आमच्याकडे हे सुके आपण कोळंबी करतोय, कोळंबी मसाला करतोय, आपण ग्रेव्ही, सुकी ग्रेव्ही करतोय मसाला। त्याच्यामुळे ते ओला मसाला आम्ही सारासाठी वापरते। ओल्या नारळाचं खोबरं हे हा मसाल्यासाठी, कोळंबी मसाल्यासाठी वाटलेला मिक्सरवर सुकं खोबरं भाजलेलं, कांदा भाजलेलं असं वाटप टाकायचं, तर ते छान होतं। आपले लिंबू टाकले, थोडं झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचा, झाकण ठेवून थोडे 10 मिनटं 5 मिनटं शिजवून द्यायचं। आता आपण हे वाफेवरती शिजत आले, हे अशी वाफ आली की असं त्याच्यामध्ये आपण हे वरती ताटामध्ये पाणी ठेवले गरम करत, ते घालायचं, म्हणजे कोळंबी छान शिजते। आता हे शिजत आले, ह्याच्यामध्ये आपण आणखी 1-2 कोकणी टाकून थोडं आंबटपणा येईल। त्याच्यात आपण थोडं कलरसाठी तिखट मिरची पावडर टाकायची, म्हणजे आपल्याला कलर येईल त्याच्यात। थोडं मीठ टाकायचं, मी मीठ टाकलेलं आहे। अशा प्रकारे आपली आता ही कोळंबी मसाला झाली आहे। आपण त्यात मीठ टाकूया,
हळद मीठ टाकायचं. हे असं हलवून घेऊया. असं छान कलर आलाय. छान कलर आलाय आता कोळंबीला, कोळंबी फ्रायला, कोळंबी मसाल्याला. असे करा आणि खावा. अशा प्रकारे आपला कोळंबी मसाला तयार झाला आहे. आपला हा कोळंबी मसाला तयार झाला आहे. तो तुम्ही बघा, खाऊन बघा आणि लाईक आणि शेअर करा.